ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा कोणीतरी उमेदवार म्हणून जाणार असेल, नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये जाणार असेल, तर तो असाच ध्येय वेळा असला पाहिजे आणि त्याला फक्त आणि फक्त हे शहर कळलं पाहिजे. आणि आम्ही सर्वजण व्यासपीठावरील आम्ही सर्वजण या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करतोय. देवेंद्रजीशी जेव्हा जेव्हा चर्चा करतो तेव्हा एक गोष्ट सांगतो, साहेब या महानगरपालिकेवरती आपल्या लोकांनी सुद्धा अन्याय केलाय, दुसऱ्यांनी केलाय, तर तो सगळ्यांना माफी करा, पण आपल्या लोकांनी पण केला. त्यामुळे आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, शहर तुमच्यावरती प्रेम करतं, आपले सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधी जिंकून देतील, पण या वेळेला आमची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्रजी तुम्ही घ्या, हे आपल्याला त्यांना सांगावंच लागेल. आणि ते नेहमी म्हणतायत की तो एक दिवस 15 जानेवारी या दिवशी तुम्ही सर्वांनी कमळ लक्षात ठेवा, पुढील 5 वर्ष त्या शहराची, त्या सगळ्या लोकांची जबाबदारी ही देवेंद्र एकटा सांभाळेल, हे ते नेहमी सांगतात. सशक्त भारत बनवण्याची जी प्रक्रिया आहे, अमित भाई नेहमीच सांगतात, नरेंद्र मोदीजी सांगतात, सशक्त भारत जर बनवायचा असेल तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भाजपा बनवल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक विचाराचं सरकार आणणं. केंद्रामध्ये एनडीएचं नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. अशाच पद्धतीने केंद्र आणि राज्याप्रमाणे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकपणे कारभार होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनम्र विनंती आहे, या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पेटून उठून 15 तारखेपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये जा, प्रत्येकाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करा की आपल्याला हे मतदान जे आहे ते राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने नेण्यासाठी आहे. हे मतदान आपल्याला सर्वांना, आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं शहर, त्यांच्या स्वप्नातलं शहर बनवण्यासाठी आहे. आणि त्यासाठी मतदान करा.